धम्मावरील प्रवचने. सम्यक दृष्टीला प्रथम स्थान का? अष्टांग मार्गापैकी सम्यक दृष्टी एक थोर तत्व आहे. सम्यक दृष्टी ही श्रेष्ठ जीवनाची प्रस्तावना आणि गुरुकिल्लीच आहे. सम्यक दृष्टीचा अभाव हे सर्व पापांचे मूळ आहे. सम्यक दृष्टीची वाढ व्हायला सर्व सृष्ट चमत्कार हे कार्यकारण भावांची प्रक्रिया आहे असं पाहायला शिकलं पाहिजे. सम्यक दृष्टी म्हणजे कार्यकारण भावाची ओळख. भिक्कुनो, ज्याची दृष्टी, संकल्प, वाणी, कर्म, उपजीविका, साधना, स्मृती आणि समाधी मिथ्या आहेत, ज्याचे ज्ञान आणि मुक्ती ही मिथ्या आहेत, ज्याचे प्रत्येक कार्य, वचन, विचार, ऐच्छिक कार्य, आकांक्षा, निग्रह आणि सर्व व्यापार ही सर्व अशा मिथ्या दृष्टीने सांधलेली असल्यामुळे ती तिरस्करणीय, दुःखकारक, जुगुत्सा उत्पन्न करणारी आणि हानिकारक असतात. आणि हे सर्व का? तर त्याची दृष्टी मिथ्या असल्यामुळे. आपला मार्ग बरोबर असणे एवढंच पुरेसं नाहीये. एखादे बालकही योग्य मार्ग स्वीकारते, पण त्याचा अर्थ असा नाही की त्या बालकाला मार्गाच्या योग्यतेची जाणीव आहे. योग्य मार्गाचे अवलंबन करायचे म्हणजे योग्य मार्गाचे ज्ञान झाले पाहिजे. हे आनंदा, यथार्थ भिक्खू कुणाला म्हणता येईल? बुद्धिपूर्वक कोणते शक्य आहे, कोणते अशक्य आहे या ज्ञानावर ज्याने प्रभुत्व मिळवलेले आहे त्यालाच यथार्थ भिक्खू असं म्हणता येईल. मृत्युत्तर जीवनाची चिंता कशाला करा? एके समयी स्थवीर महाकश्यप आणि स्थवीर सारीपुत्त हे बनारस जवळच्या इसिपत्तन वनामध्ये मृददायामध्ये राहत होते. त्यावेळी स्थवीर सारीपुत्ताने सायंकाळी आपला एकांत संपवून अहर्त स्थवीर महाकश्यप याच्याजवळ जाऊन बसले. अशा रीतीने बसल्यावर स्थवीर सारीपुत्ताने महाकश्यपाला प्रश्न केला, मित्रा कश्यप्पा, मृत्यूनंतर तथागतांचे अस्तित्व असते का? तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व असते किंवा नाही यासंबंधी भगवंतांनी काहीच सांगितलेलं नाहीये. मग मित्रा, तथागतांना मरणोत्तर अस्तित्व असते आणि अस्तित्व नसते अशा दोन्ही गोष्टी मानायच्या का? मित्रा, हे सुद्धा भगवान बुद्धांनी सांगितलेलं नाहीये. तर मग मित्रा, तथागतांना मरणोत्तर अस्तित्व नाही अथवा नाही असेही नाही असे म्हणायचे का? हे सुद्धा भगवंतांनी म्हटलेलं नाहीये. मित्रा, हे भगवंतांनी का म्हटलं नाहीये? कारण हा प्रश्न मानवतेच्या हिताशी किंवा श्रेष्ठ जीवनाच्या तत्वाशी संलग्न नाहीये. तो प्रश्न आपणाला प्रज्ञा किंवा निब्बाण यापैकी काहीच साधून देत नाहीये. आणि म्हणूनच भगवंतांनी या प्रश्नाला उत्तर दिलेलं नाहीये. देवाची प्रार्थना किंवा त्याचे आवाहन करणे हे व्यर्थ आहे. एकदा भगवंत वासिष्ठाला उद्देशून म्हणाले, ही अचिरवती नदी पुराने भरून दुथडी वाहत असली आणि ज्याला पहिलं तीरावर काही काम आहे तो इथं आला आणि पलीकडे त्याला जावायचं असले आणि तो या काठावर उभा राहून पहिलं तिरेला उद्देशून बोलू लागला, हे पहिलं तिरा, इकडे या बाजूला ये. तर हे वासिष्ठा, अचिरवतीने पहिलं तीर त्या माणसाच्या प्रार्थनेने आणि आवाहनाने, अशा करण्याने आणि स्तुती करण्याने त्याच्याजवळ येईल का? त्याप्रमाणे हे वासिष्ठा, 3 वेदात पारंगत असलेले ब्राह्मण ज्या गुणांच्या आचरणाने मनुष्य ब्राह्मणत्वाला पोहोचतो त्या गुणांचे परिपालन करणे सोडून उलट ज्याच्या योगाने मनुष्य अब्राह्मण म्हणतो असले आचार विचार म्हणत राहिले की, इंद्रा, तुला आम्ही आवाहन करत आहोत. ब्रह्मा, तुला आम्ही आवाहन करत आहोत. ईशान, आम्ही तुला आवाहन करत आहोत. प्रजापती, तुला आम्ही आवाहन करत आहोत. तर वासिष्ठा, हे ब्राह्मण आपल्या आवाहनाने, प्रार्थनेने, अशा करण्याने आणि स्तुती करण्याने आपल्या मृत्यूतर ब्रह्माबरोबर एकरूप होतील का? खरोखर असं कधीच होणार नाही. विशिष्ट अन्नसेवनाने मनुष्य पवित्र होत नाही. एकदा एक ब्राह्मण भगवंतांना भेटला आणि त्याने त्यांच्याजवळ अन्नाचा माणसाच्या शिलावर होणाऱ्या परिणामांचा प्रश्न काढला. तो ब्राह्मण म्हणाला, ज्वारी, ताड आणि माठ यांची फळं, डाळी, कंदमुळे आणि अंकुर हे अन्न सदाचरणाचे मिळवून सेवन केल्यामुळे
चांगले जीवन जगण्यास प्रेरणा मिळते. मृतमांस खाणे हे वाईट आहे. त्यावर भगवंतांनी उत्तर दिले, तू म्हणतोस की आपण पक्ष्यांच्या मांसाची निवडक पक्वाने खातो आणि मृत मांसाला स्पर्श करत नाही, तर मग तू मृत मांसांची व्याख्या कशी करतोस? हत्या करणे, शरीर विद्रूप करणे, मार देणे, बांधून ठेवणे, चोरी करणे, खोटं बोलणे, बनावट गोष्टी करणे, कपट, व्यभिचार करणे, ही सगळी मृतमांस भोजनेच आहेत, मांस भोजन नव्हे. कामभोगाची लालसा, खाण्याबाबत वखवक, अस्वच्छ जीवन, परामत, असहिष्णुता ही सर्व मृतमांस भोजनेच आहेत, मांस भोजने नाहीत. कोणाचीही त्याच्यामागून निंदा करणे, क्रौर्य, विश्वासघात, अनिर्वार्य, सर्वशूद्र, कृपणता ही देखील सर्व मृतमांस भोजने आहेत, मांस भोजने नाहीत. राग, लुच्चेगिरी, विद्रोह, कपट, द्वेष, फुशारकी, गर्व, कुसंगती ही मृतमांस भोजने आहेत, मांस भोजने नव्हेत. नीच जीवन, निंदा, अफरातफर, फसगत करणे, लाडीलुबाडी करणे, दुष्टपणाने दुसऱ्याची दुष्कृती पसरवणे ही मृतमांस भोजने आहेत, मांस भोजने नाहीत. हत्येस, चौर्यकर्मास प्रवृत्त करणारे सर्व अपराध शेवटी माणसाला नरकात ओढतात. हे सर्व मृतमांस भोजने आहेत, मांस भोजने नव्हेत. शंका घेणे हा ज्याचा स्वभाव, असा माणूस मांस मत्स्य सेवनापासून परावृत्त झाला. वस्त्राचा त्याग करून दिगंबर अवस्थेत राहू लागला. शिरावर जटामुकुट वाढवू लागला आणि शिरोमुंडन करू लागला. वस्त्रांऐवजी कातडी परिधान करू लागला. यज्ञयाग करू लागला. पुण्यार्जनासाठी तपश्चर्येचा अवलंब करू लागला. तीर्थात निम्ममज्जन करू लागला. आहुती देऊ लागला आणि दुसरेही क्रियाविधी करू लागला, तर तो कधीही पापरहित होऊ शकणार नाही. आपल्या इंद्रियावर प्रभुत्व मिळवा. आपल्या इंद्रियाने संयम करावयास शिका. सत्याची कास धरा आणि करुणामय व्हा. जो सत्पुरुष सर्व बंधनांचा त्याग करून दुःखावर विजय मिळवतो, त्याने काहीही ऐकले पाहिले तरी त्याला दोष लागत नाही. भगवंतांची ही उच्च विमोचक सत्ये, मृतमांस म्हणजे काय याचे केलेले निरूपण आणि दुःख निरोधाची शिकवण हे ऐकून ब्राह्मण भगवंतांपुढे नम्र झाला आणि भिक्खू संघात आपणाला समाविष्ट करून घ्यावे अशी त्याने भगवंतांना विनंती केली. अधोगतीचे कारण दुष्कर्मे, अन्न नव्हे. आमगंध नावाचा एक ब्राह्मण हिमालयात आपल्या शिष्यागणांसह राहत होता. तो आणि त्याचे शिष्य मत्स्यमांस खात नसत. प्रतिवर्षी आपला आश्रम सोडून ते क्षार आणि आम्ल पदार्थांच्या शोधार्थ खाली उतरत असत. ज्या गावात ते उतरत तेथील रहिवासी 4 महिन्यापर्यंत मोठ्या सन्मानाने त्यांचे आदरातिथ्य करत असत. एकदा भगवंतांनी त्या गावाला भेट दिली. भगवंतांचे धम्मनिरूपण ऐकून ते गावकरी त्यांचे श्रावक बनले. त्या वर्षी आमगंध आणि शिष्यगण प्रतिवर्षाप्रमाणे त्या गावात आले असताना ग्रामवासियांनी त्यांच्या संबंधी फारसा उत्साह दाखवला नाही. भगवंत मत्स्यमांसाच्या सेवनाचा निषेध करत नाहीत हे ऐकून तो खिन्न झाला. या गोष्टीचे खरे खोटे जाणून घेण्यासाठी श्रावस्ती येथे जेतवनात भगवंत राहत होते तिथे त्यांच्याकडे जाऊन तो म्हणाला, जे बाजरी, चिंगुलाचे दाणे, वाटाणे, खाद्य, पालेभाजी आणि कंद, कोणत्याही वेलीची फळं ही सुमार्गाने मिळवून सेवन करतात, ते आपल्या सुखासाठी असत्य भाषण करत नाहीत. पण तू तर लोक जे काही देतात ते चांगल्या प्रकारे शिजवलेले, माल मसाला लावलेले, स्वच्छ आणि उत्कृष्ट अन्न खातोस. जो कोणी तांदळाचे असले बनवलेले पदार्थ खातो तो आमगंध खातो. पक्ष्यांच्या मांसात निश्चित अन्न खाताना मजवर आमगंध सेवनाचा आरोप येत नाही असं तू म्हणतोस. मी तुला विचारतो याचा अर्थ काय? ज्याला तू आमगंध म्हणतोस ते आहे तरी काय? भगवंतांनी उत्तर दिले, जीव हिंसा करणे, तांडण, बंधन, चौर्यकर्म, असत्य भाषण, अफरातफर, फसवणूक, क्षुल्लक गोष्टींचे ज्ञान आणि व्यभिचार ही आमगंध आहेत. मांस सेवन म्हणजे आमगंध नाही. या जगात जे पुरुष आपल्या सुख उपभोगात संयमरहित असतात, ज्यांना मधुर वस्तूंचा लोभ असतो,
अपवित्र कार्याशी ज्यांचा संबंध असतो, जे विचाराने उच्छेदवादी आणि कपटी असतात, ज्यांची वर्तणूक समजायला कठीण असते, ते आमगंध असतात. मांस सेवनाने त्यांना आमगंधांचा दोष लागत नाही. या जगात जे उद्धट, कर्कश, निंदाप्रिय, विश्वासघातकी, निर्दयी, अतिशय अहंकारी आणि अनुदार असतात आणि दुसऱ्यांना काहीच देत नाहीत, ते लोक आमगंध दोषाने युक्त असतात. मांसशासाने मनुष्य आमगंध दोषमुक्त होत नाही. राग, गर्व, हावरटपणा, शत्रुत्व, कपट, द्वेष, फुशारक्या मारणे, अत्यंतिक अहंकार, पापी मनुष्याची संगत यांच्या योगाने मनुष्याला आमगंधांचा दोष जडतो. मांससेवनाने नव्हे. ज्यांची नीती वाईट, जे घेतलेले कर्ज देण्याचे नाकारतात, जे निंदा करत असतात, आपल्या व्यवहारात जे लुच्चेगिरीने वागतात, जे ढोंगीपणा करतात, अशी दुष्कृत्य करणारी नीच माणसं ही आमगंध दोषाने युक्त असतात. मांससेवनाने आमगंध दोष लागत नाही. जी माणसं सजीव प्राण्यांशी संयम राखून वागत नाहीत, जे परधन हिरावून परपीडा करावयास सदैव सज्ज असतात, जे अनितिमान, क्रूर, कर्कश असतात आणि दुसऱ्याचा उपमर्द करण्याची ज्यांची वृत्ती असते, ते सगळे आमगंध दोषयुक्त असतात. मांससेवनाने आमगंध दोष जडत नाही. जे लोभाने किंवा शत्रुत्वाने सजीव प्राण्यावर छापा घालतात, ते सदैव दुर्बुद्धीने प्रेरित झाल्यामुळे मरणोत्तर अंधारात सापडतात आणि नरकात कोसळतात. ते आमगंधी आहेत. मांससेवनाने आमगंधांचा दोष जडत नाही. मत्स्यमांस सेवनापासून परावृत्ती, नग्नता, शिरोमुंडन, जटा, सर्वांगी भस्मार्चन, मृगाजीन परिधान, अहिताग्नी इत्यादी जगातील सर्व तपांचे, अमरपदासाठी केलेले परिपालन आणि मंत्रोच्चार, बलिदान, नैमित्तिक यज्ञ यापैकी कशानेही सदैव शंका घेणारा मनुष्य कधीही शुद्ध होऊ शकत नाही. ज्याने आपली इंद्रिय जिंकली आहेत, जो त्यांचा संयम करतो, जो धर्मनीत आहे, सरळपणा, मार्दव यात ज्याला आनंद वाटतो, त्याच्या ठिकाणी विषयासक्ती नाही, ज्याने दुःखनिरोध केला आहे, तो सूज्ञ मनुष्य जे पाहतो किंवा ऐकतो त्यापैकी कशाच्याही आहारी जात नाही. आमगंधाचा दोष दुष्कृत्यामुळे जडतो, मत्स्य मांसाच्या सेवनाने नव्हे. देह प्रक्षालन पुरेसे नाही. एकदा भगवंत श्रावस्ती येथे राहत होते. सडगांख नावाचा ब्राह्मणही तिथे राहत होता. तो स्नानवादी होता आणि जलप्राक्षालनाने स्वतःला शुद्ध करण्याच्या आचाराचे तो अवलंब करत असे. रात्रंदिवस स्नान करणे हा त्याचा स्वभावच झाला होता. एकदा महास्तवीर आनंद सकाळच्या प्रहरी चिवर धारण करून भिक्षापात्र घेऊन श्रावस्तीत भिक्षेसाठी निघाला. श्रावस्तीत फिरून मिळवलेली भिक्षा खाल्ल्यावर तो भगवंतांच्या बाजूला अभिवादन करून बसला आणि म्हणाला, भगवान, या श्रावस्तीत संडगाख नावाचा स्नानवादी ब्राह्मण असून स्नानाने स्वतःला शुद्ध बनवण्याच्या कर्मात तो कायम मग्न असतो. रात्रंदिवस स्नानापलीकडे त्याला काहीही दिसत नाही. भगवंतांनी करुणा करून त्या संडगाख ब्राह्मणाची भेट घेतली तर फार बरं होईल. भगवंतांनी आपल्या मौनाने त्याला संमती दर्शवली. दुसऱ्या दिवशी सकाळी भगवंत चिवर चढवून आणि भिक्षापात्र घेऊन संडगाख ब्राह्मणाच्या घराकडे निघाले. ते जाऊन आसनावर बसले. संडगाख ब्राह्मण भगवंताजवळ आला. त्याने त्यांचे स्वागत केले आणि कुशल प्रश्न झाल्यावर त्यांच्या बाजूला जाऊन बसला. तो स्थानापन्न झाल्यावर भगवंतांनी त्याला विचारलं, ब्राह्मणा, लोक म्हणतात तू स्नानवादी असून रात्रंदिवस स्नान करून स्वतःला शुद्ध बनवण्याचा प्रयत्न करत असतोस. हे खरं आहे का? श्रमण गौतमा, हे खरं आहे. मग हे ब्राह्मणा, हे स्नानव्रत धरून तू काय मिळवणार आहेस? गौतमा, हे व्रत अशासाठी आहे, दिवसा जे काही मी पाप करतो ते त्याच संध्याकाळी मी धुवून टाकतो. अशा पद्धतीने माझ्या स्नानव्रताने मी स्वतःला शुद्ध राखण्याचा प्रयत्न करत असतो. भगवान म्हणाले, धर्म हा एक तडाग आहे. तो स्वच्छ आणि निर्मल आहे. जे या तडागात निमज्जन करतात ते सर्व धर्मज्ञ आणि सर्वांग शुद्ध होऊन पैलतीराला जातात. यावर तो सडगांख नावाचा ब्राह्मण म्हणाला, वा, छान. श्रमण गौतमा, मला आपला शरणागत उपासक करा. आजपासून मरेपर्यंत
मी आपलाच आश्रय करणार. पवित्र जीवन म्हणजे काय? एकदा चारिका करत असताना आपल्याबरोबर असलेल्या भिक्खूंना उद्देशून भगवान बुद्धांनी या पद्धतीने प्रवचन केले. भिक्खूनो, पवित्र जीवन हे लोकांना फसवण्यासाठी, त्यांची कृपा साधण्यासाठी, काही लाभासाठी, काही कीर्तीसाठी किंवा वादविवादाच्या जटिल प्रश्नातून सुटका करून घेण्यासाठी किंवा लोकांमध्ये आपले नाव व्हावे यासाठी जगायचे नसते. भिक्खू हो, शरीर आणि वाणी यांचे नियंत्रण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अशुद्धता, आसक्ती आणि तृष्णा यापासून विमोचन करण्यासाठी हे पवित्र जीवन जगायचे असते. सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवरील प्रवचने. राजकृपेवर अवलंबून राहू नका. एकदा भगवंत राजगृह येथील वेळुवनात कलंदक निवासात राहत होते. त्यावेळी भगवंतांविरुद्ध उलटलेल्या देवदत्ताचा पक्ष राजा अजातशत्रूने घेतला होता. सकाळ संध्याकाळ 500 गाड्यातून अन्नपात्रे पाठवून तो देवदत्ताच्या शिष्यगणांना पोषित होता. तेव्हा काही भिक्खू भगवंतांसमोर आले आणि अभिवादनपूर्वक त्यांच्या शेजारी बसले. त्यांनी भगवंतांना देवदत्त संबंधी वार्ता सांगितली. तेव्हा भगवंत भिक्खूंना म्हणाले, राजाकडून कृपेची, खुशामतीची, कोणत्याही प्रकारच्या लाभाची अपेक्षा धरू नये. जोपर्यंत अजातशत्रू राजा देवदत्ताला सकाळ संध्याकाळ 500 गाड्यात अन्नपात्रे भरून अन्न पुरवतो आहे, तोपर्यंत देवदत्ताची अधोगती होतच राहणार. सन्मार्गात त्याच्या प्रगतीची अपेक्षा करणं व्यर्थ होईल. भिक्खूनो, ज्याप्रमाणे कुत्र्याच्या नाकावर काळीज चुरडून थापले तर तो कुत्रा अधिक पिसाळतो, त्याचप्रमाणे जोपर्यंत राजा अजातशत्रू देवदत्ताला अशा रीतीने पोषित आहे, तोपर्यंत तो देवदत्त अधोगतीलाच जात राहणार, त्याची सुधारणा होणार नाही. बंधूनो, राजाची खुशामत, कृपा, त्याच्यापासून होणारे लाभ हे भयदायक आहेत. सर्वोच्च अशी अढळ शांती साधण्याच्या मार्गातील ते कटू आणि दुःखदायक असे अडसर आहेत. म्हणून भिक्खूनो, तुम्ही स्वतः हे शिकलं पाहिजे, आमच्यावर लाभ, कृपा, खुशामत यांचा वर्षा होणार असेल तर आम्ही त्यांचा निषेध करू आणि त्यांचा वर्षा होऊ लागलाच तर त्याला आमच्या मनावर पकड घेऊ देणार नाही, प्रभुत्व मिळू देणार नाही. त्याच्या लालसेने आम्हाला राजाचे दास बनवू देणार नाही. जर राजा धार्मिक असेल तर त्याची प्रजा धार्मिक होते. एकदा भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले, भिक्खूनो, जोपर्यंत राजा हा धर्मशील नाही तोपर्यंत त्याचे प्रधान आणि कर्मचारी धर्मशील होऊ शकत नाही. प्रधान आणि कर्मचारी अधार्मिक झाले की ब्राह्मण आणि गृहस्थही अधार्मिक होतात. ब्राह्मण आणि गृहस्थ हे धर्मरहित असल्यावर नगरवासी आणि ग्रामवासी हेही धर्मरहित होतात. पण जेव्हा राजे धार्मिक असतात तेव्हा हे भिक्खूनो, त्यांचे प्रधान आणि त्यांचे कर्मचारीही धार्मिक होतात. जेव्हा राजे आणि त्यांचे प्रधान आणि कर्मचारी धार्मिक असतात तेव्हा ब्राह्मण आणि गृहस्थ हे सुद्धा धार्मिक होतात. जेव्हा ब्राह्मण आणि गृहस्थ धार्मिक असतात तेव्हा नगरवासी आणि ग्रामवासी हे सुद्धा धार्मिक होतात. गुरांचा तांडा नदी ओलांडत असताना त्यांच्यामधील वयोवृद्ध असलेला वृषभ चुकला की त्याच्या मागोमाग येणारी सर्व गुरेही चुकतात. त्याचप्रमाणे माणसांमध्येही ज्याला प्रमुख मानतात तो वाममार्गाला जाऊ लागला की इतर जणही त्याच मार्गाचा अवलंब करतात. त्याप्रमाणेच राजाने कुमार्ग धरला तर सर्व राज्याला हानी पोहोचते. गुरे नदी ओलांडत असता जर मुख्य वृषभ सरळ मार्गाने चालत गेला तर मागील गुरांचा तांडा त्याच सरळ मार्गाने जातो. याचप्रमाणे जो प्रमुख असेल तो जर सन्मार्गाने चालू लागला तर इतरही त्याचे अनुकरण करतात आणि सन्मार्गाने जातात. जर राजे चांगले असतील तर सारी प्रजा सुखाने राहते. राजकीय आणि लष्करी शक्ती समाज व्यवस्थेवर अवलंबून असते. एकदा भगवान बुद्ध राजगृह येथील गृध्रकूटावर राहत होते. त्यावेळी वैदेही पुत्र मगध राजा अजातशत्रू विज्जेवर आक्रमण करण्याच्या विचारात होता. तो स्वतःशीच म्हणाला, हे विज्जीकुल सामर्थ्यशाली असले तरी मी त्यांचा पुरेपूर नाश करीन. म्हणून आपल्या मगध देशाचा मुख्य प्रधान वस्सकार नावाचा ब्राह्मण याला बोलावून तो म्हणाला, हे ब्राह्मणा, भगवंतांकडे जा आणि नम्रतेने माझ्यातर्फे त्यांचे पायवंदन करून त्यांना विचार, आपली प्रकृती ठीक आहे ना? आपले स्वास्थ्य, सुख आणि आरोग्य आपण उपभोगत आहात ना? नंतर त्यांना सांग की मगध राजा अजातशत्रू वज्जीवर आक्रमण करण्यासाठी उत्सुक आहे.
वज्जीकुळ कितीही सामर्थ्यशील असले तरी त्याचा पुरेपूर नाश करण्याचा त्याचा विचार आहे. अजातशत्रू पुढे म्हणाला, भगवान जे काही पुढले भविष्य होईल ते आपणाला सांगतील ते नीट लक्षात ठेव आणि त्यातला शब्दनशब्द मला निवेदन कर, कारण भगवान बुद्ध कधीही खोटं बोलत नसतात. राजाचे हे शब्द ऐकून तो ब्राह्मण त्यांना म्हणाला, ठीक आहे, आणि अनेक उत्कृष्ट रथ जोडून तो गृध्रकूटाकडे निघाला. तिथे पोहोचल्यावर भगवंतांना कुशाल प्रश्न विचारून राजाने आज्ञा केल्याप्रमाणे राजाचा संदेश त्याने भगवंतांसमोर निवेदन केला. त्यावेळी स्थवीर आनंद भगवंतांच्या मागे उभा होता. भगवंत त्याला म्हणाले, आनंदा, वज्जी वारंवार सार्वजनिक सभा भरवतात हे तू ऐकलं आहेस का? आनंदाने उत्तर दिलं, होय भगवंत, मी ऐकलं आहे. यावर भगवंत पुढे म्हणाले, आनंदा, जोपर्यंत वज्जी सर्व लोकांच्या वारंवार सभा भरवत आहेत तोपर्यंत ते कधीच नाश पावणार नाहीत, उलट त्यांची भरभराट होत राहील. आनंद, जोपर्यंत वज्जी एकोप्याने एकत्र येतात, एकोप्याने उभे ठाकतात, एकोप्याने आपापली उद्दिष्ट कार्य करतात, जोपर्यंत कोणतेही उद्दिष्ट मान्य झाल्याशिवाय त्यानुसार वर्तन करत नाहीत, ज्या उद्दिष्टाला एकदा सर्व मान्यता मिळाली आहे ते वर्ज्य समजत नाहीत आणि गतकाळात वज्जी कुळाने जो नियम घातला आहे त्या नियम परंपरेप्रमाणेच ते आचरण करतात, जोपर्यंत ते वज्जी आपल्यामधील वृद्धांना मान देतात, त्यांची वाहवा करतात, त्यांचा आदर करतात आणि त्यांची सल्लामसलत ऐकणे हे आपले कर्तव्य मानतात, जोपर्यंत आपल्या कुळातील कोणत्याही स्त्रीला किंवा कन्येला ते बळजबरीने डांबून ठेवत नाहीत आणि सामर्थ्याच्या जोरावर तिचे अपहरण करत नाहीत, जोपर्यंत वज्जी धम्माला मान देतात आणि त्याचे परिपालन करतात, तोपर्यंत हे आनंदा, वज्जी कुळाची अधोगती कधीही होणार नाही, उलट त्यांची भरभराटच होत राहील आणि कोणीही त्यांचा कधीही नाश करू शकणार नाही. सारांश काय? जोपर्यंत वज्जी प्रजातंत्रावर विश्वास ठेवतील, प्रजातंत्रकाप्रमाणे आचरण करतील, तोपर्यंत त्यांच्या राज्याला संकट स्पर्श करू शकणार नाही, असं भगवंतांनी स्पष्ट केलं. नंतर भगवंत वत्सकारला उद्देशून म्हणाले, हे ब्राह्मणा, मी वैशाली येथे वज्जी कुळात राहत असताना त्यांच्या कल्याणाला या वरील अटी कशा आवश्यक आहेत हे त्यांना शिकवले. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, तर मग वज्जी जोपर्यंत या वहिवाटीचे परिपालन करत आहेत तोपर्यंत त्यांची अधोगती न होता त्यांचे कल्याणच वृद्धिंगत होणार आहे असं आम्ही मानायचं तर? हे गौतमा, मगध राजाला वज्जीचा पाडाव करता येणार नाही असं तुझं म्हणणं दिसतंय. असं बोलून वत्सलार उठून राजगृह येथे आपल्या राजाला भगवंतांनी सांगितलेले शब्द सांगायला निघून गेला. युद्ध हा चुकीचा मार्ग आहे. एकदा मगध राजा अजातशत्रू याने आपले अश्वदळ पायदळ गोळा करून पसेनदी राजाच्या काशी विभागावर स्वारी केली होती. पसेनदीनेही स्वारीचा वृत्तांत ऐकून घोडदळ पायदळाचे सैन्य जमावले आणि तो अजातशत्रूला तोंड द्यावयास निघाला. त्या दोन्ही सैन्यांचे युद्ध झाले. अजातशत्रूने राजा पसेनदीचा पराभव केला आणि पसेनदी शेवटी आपली राजधानी श्रावस्ती येथे माघार घेऊन राहिला. श्रावस्तीमध्ये राहणारे भिक्खू भिक्षाटन करून परत आले आणि त्यांनी भगवंतांना त्या दोन राजांचे युद्ध आणि पसेनदीची माघार याविषयीचे वृत्त सांगितले. भगवंत म्हणाले, भिक्खू हो, मगध राजा अजातशत्रू म्हणजे जगातील साऱ्या दुष्टपणाचा ठेवा आहे. उलट राजा पसेनदी हा जगातील चांगुलपणाचा मित्र आहे. सध्या तरी पसेनदी राजाला पराभूत मनुष्य म्हणून दुःखात रात्र काढावी लागणार आहे. विजयातून द्वेष जन्माला येतो, जिताला दुःख काळ कंठावा लागतो, पण जो शांत आहे आणि क्रोधरहित आहे तो सुखात राहतो, कारण अशा माणसांच्या गावी जय आणि पराजय याची वार्ताच नसते. पुन्हा असं घडलं की त्या दोन राजांचे युद्ध पुन्हा जुंपले, पण त्या युद्धात कोसल राजा पसेनदी याने अजातशत्रूचा पराभव करून त्याला जिवंत पकडलं. तेव्हा राजा पसेनदीने स्वतःशीच विचार केला की मी याच्या वाट्याला गेलो नसतानाही हा राजा माझा पुतण्या असूनही मला त्रास देतो आहे. आता मी त्याचे सर्व सैन्य, हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ ताब्यात घेऊन त्याला आपल्या जीवानिशी सोडून दिलं तर? आणि त्याप्रमाणे पसेनदी राजाने तसं ते केलं.
श्रावस्तीमध्ये भिक्षाटन करून परतलेल्या भिक्खूंनी ही वार्ता भगवंतांच्या कानावर घातली. तेव्हा भगवंत म्हणाले, माणूस आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याला लुटतो, पण जेव्हा दुसरे त्याला लुटतात तेव्हा तो लुटला गेलेला मनुष्य परत दुसऱ्यांना लुटण्याची ईर्ष्या धरतो. जोपर्यंत पापाचे फळ पक्व झाले नाही तोपर्यंत मूर्खाला सदैव वाटते, मला पाहिजे ती सुवर्णसंधी आता येणार. पण जेव्हा कर्माचे फळ भोगण्याची वेळ येते तेव्हा केलेल्या पापाबद्दल भय वाटू लागते. हिंसकालाही त्याची हिंसा करणारा कोणीतरी भेटतोच, जेत्याला जिंकणारा कोणीतरी निपजतो, निंदकाला निंदक सापडतोच. अशा रीतीने कर्मविपाकाने जो मनुष्य दुसऱ्याला लुटतो त्यावरही आपण स्वतः लुटला जाण्याची पाळी त्याच्यावर येते. शांती स्थापन करणाऱ्या जेत्याची कर्तव्ये. जेव्हा जेता शांती स्थापन करण्याची सत्ता मिळवतो त्यावेळी जित्यावर गुलामगिरी लादण्याचा नसला तरी त्याची अधिकाधिक मानखंडना करण्याचा अधिकार सांगू लागतो. या विषयावर बुद्धांचे अगदी वेगळे मत आहे. त्यांच्या मते शांती स्थापन करणे याला काही अर्थ असेल तर जेत्याने जित्याच्या शांततेच्या काळाचा जित्याच्या कल्याणासाठी उपयोग करणे हे कर्तव्य ठरते. या विषयावर बुद्धाने भिक्खूंना उद्देशून असं म्हटलं आहे, युद्धविद्येत पारंगत असलेल्या माणसाने युद्धविराम झाल्यावर आपल्या अंगच्या रुजुता, अनुग्रहणपूर्ण वाणी, दयाळू वृत्ती या गुणांचा आविष्कार केला पाहिजे. आपण कोणी आडदांड आक्रमक नसून घरच्यांसारखे वागणारे पाहुणे आहोत. इंद्रिय सुखाच्या आहारी न जाणारे, कुशाग्र बुद्धीचे, वायफळ बडबड न करणारे, हाव धरून परधन हिरावून न घेणारे असे आहोत, असे आपल्या वर्तणुकीने सिद्ध केले पाहिजे. लोक शाप देतील असे क्षुद्र आणि नीच वर्तन करून त्यांनी आपल्याला कमीपणा आणू नये. सर्व प्राणीमात्रांना सुखसमृद्धी आणि शांतता लाभो. सबळ दुर्बळ, लहान मोठे सर्व प्राणी मात्र शांततेचा सदैव उपयोग घेत राहोत. दृश्य अदृश्य, जवळचे दूरचे, जात आणि अजात या सगळ्या जीव शांतीचा उपभोग घेत राहोत अशी वृत्ती जेत्याने राखली पाहिजे. कोणालाही आपल्या बांधवांची खुशामत करण्याची किंवा त्यांचा उपमर्द करण्याची आणि कोणाला तुरुंगात डांबण्याची अथवा द्वेष करण्याची पाळी जेत्यावर कधीही येऊ देऊ नये. ज्याप्रमाणे माता आपल्या एकुलत्या एक मुलाला इजा पोचू नये म्हणून जपते, त्याप्रमाणे जेत्याने सर्व जीव मात्रांविषयी विवेक धरावा. विश्वातील वरच्या खालच्या भोवतालच्या साऱ्या देशांच्या प्राणीमात्रावर अंतःकरणपूर्ण प्रेम करावे. त्याच्याविषयी मनाला द्वेषाचा स्पर्श होऊ देऊ नये. कोणत्याही प्रकारे दुसऱ्याच्या अंतःकरणात शत्रुत्वाची भावना निर्माण होईल असं काहीही कृत्य त्याने करू नये. म्हणजे तुम्ही उभे असताना, चालत असताना, बसताना, उठताना आपल्या संपूर्ण मानसिक सामर्थ्याने असा विचार करत राहा, हा ब्रह्मविहारच आहे.